10वी गणितमध्ये आज आपण भाग 2 चा नवीन दुसरा धडा चालू करत आहोत। त्या धड्याचं नाव आहे पायथागोरसचे प्रमेय। टाका हेडिंग सगळेजण। याच्यात सुरुवातीला 3 गुणधर्म आहेत। पायथागोरसचं प्रमेय बी आहे, पुन्हा बघायचे सिद्धता। पण प्रमेय काय ते लिहायचं आहे। काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय। 45 अंश 45 अंश 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय। असे वेगवेगळे गुणधर्म आहेत। पहिला टाका नंबर 1 पायथागोरसचे प्रमेय। पायथागोरसचे प्रमेय। बघा काय आहे पायथागोरसचं प्रमेय। काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। कळालं काय? बघा काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। म्हणजे कसं बघा, हे काटकोन त्रिकोण आहे। कर्ण कुणाला म्हणायचं माहिती आहे का? काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणायचं। काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात। मग सांगा बरं काय? कर्णाचा वर्ग हा म्हणजे कोणाचा? कर्णाचा वर्ग हा एसीचा वर्ग हा इतर 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। म्हणजेच काय सांगा? ए बी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग। याला का म्हणायचं? पायथागोरसचे प्रमेय। समजतंय? लिहा।
झालं. पुढं टाका हेडिंग. पायथागोरसचे त्रिकोट. पायथागोरसचे त्रिकोट. पायथागोरसचे त्रिकोट लिहायचं बघा. बघा पायथागोरसचे त्रिकोट. मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो, त्याला म्हणायचं पायथागोरसचं त्रिकोट. फक्त संख्या घ्यायचं. काय सांगा? मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. एवढं लिहून घ्या अगोदर. मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. इकडं बघा आता गणित कसं सोडवायचं बघा. असं दिलेलं राहतंय 5,12,13 तीन संख्या आहेत म्हणून याला त्रिकोट म्हणा. तीन संख्या आहेत म्हणून याला का म्हणा? त्रिकोट. हे पायथागोरसचं त्रिकोट आहे का नाही ओळखा म्हणलंय. बरोबर आहे. का करायचं सांगू का? या त्रिकुटामध्ये सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे सांगा बरं? मोठी बाजू कोणती आहे? 13. त्याचा वर्ग करा. किती हो? वर्ग म्हणजे 13ला 13 गुणायचं. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा या धड्यामध्ये. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361, 20 चा वर्ग 400, 21 चा वर्ग 441, 22 चा वर्ग 484, 23 चा वर्ग 529, 24 चा वर्ग 576, 25 चा वर्ग 625, 26 चा वर्ग 676, 27 चा वर्ग 729, 28 चा वर्ग 784,
29चा वर्ग 841, 30चा वर्ग 900. तोंडपाठ असेल तर धडा जरा सोपा जाते, नाहीतर जात नाही. कळालं का मी का म्हणलो? दिलेल्या पायथागोरसचं त्रिकूट आहे का नाही बघण्यामध्ये. त्रिकुटामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? त्याचा वर्ग केलो 169. त्याला सोडून उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज करा. सांगा. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर 25 अधिक 144. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर 1 व 2च्या दोन्ही बाजू सारख्या आल्या का? मग इथं का म्हणायचं? दिलेल्या त्रिकुटामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे, म्हणून कंस लिहून हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. काय सांगा? का म्हणणार सांगा? दिलेल्या त्रिकुटामध्ये किंवा दिलेल्या संख्यामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे. नाही आला तर नाही म्हणायचं आहे. म्हणून उत्तर का लिहायचं? कंस सांगा. 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकूट दुसरं गणित. बरोबर आहे. आता असंच करायचं सेम टू सेम. बघा कशा पद्धतीने येईल. इथे एक लिहायचं राहिलं. एक मिनिट हा. सांगा. 1 व 2 वरून काय सांगा? 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग 1 व 2 वरून ही लिहायचं राहिलं. का लिहिणार मग? म्हणून मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणून हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. आता बघा, सांगा मला, ठरवा सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे? 15चा वर्ग बरोबर 225. समीकरण नंबर 1. त्याला सोडून इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज सांगा मला. 10चा वर्ग अधिक 8चा वर्ग 100 अधिक 64 100. समीकरण 1 आणि 2 चे उत्तर सारखे आले का? आले नाही तर त्याला लिहायचं कसं बघा. 15चा वर्ग बरोबर नाही 10चा वर्ग अधिक 8चा वर्ग 1 व इथं वाक्य काय लिहिता मग? मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका नाही. काय सांगा? मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या
वर्गाच्या बेरजे इतका म्हणून कंसात 10,15,8 हे पायथागोरसचे त्रिकूट असलेलं एक दाखवलं, नसलेलं एक दाखवलं. अजून दाखवतो 2 गणित करून आणि मग तुम्हाला करायला देतो. कळालं का सगळ्याला? घ्या लिहून.
अजून दोन करून दाखवतो बघा. अकरा 60 61 सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 61चा वर्ग काही पाठ राहू शकत नाही आपल्याला. तुम्ही रफ मध्ये 61 गुणिले 61 करून सांगा मला किती येते. 3721. त्याला सोडून उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज 11चा वर्ग 121, 60चा वर्ग 3600, बेरीज केलो 3721. एक व दोनच्या उजव्या बाजू सारख्या आहेत म्हणून डाव्या बाजू सारख्या लिहा. 61चा वर्ग बरोबर 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. एक व सारखा आल्यावर का लिहिता? मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या
वर्गाच्या बेरजे इतका असतो. नाही, बेरजे इतका आहे. म्हणून सांगा 11,60,61 हे पायथागोरसचे आलं लक्षात. हां बरोबर. अजून एक बघा. चौतीस, 16, 30 सगळ्यात मोठी कोणती आहे किंमत? 34चा वर्ग बरोबर. हे बी काय पाठ राहत नाहीत. गुणाकार करून सांगा मला किती येत आहे. करा दोन्ही गुणाकार. 34 गुणिले 34 करा बेटा. 1166 म्हणलेल्यात, 56 म्हणलेल्यात. 56 किती जणांचा आहे? 1100. बाकीच्यांनी काय करायचं ठरलं नाही का? तुमच्यासाठी नाही का हे? वरून हसताय साजू, तुझ्या जीवाला लाज वाटली पाहिजे. 1156. त्याला सोडून उरलेल्या दोन बाजूचा वर्ग 256 अधिक 900 0592. का लिहितो सांगा? 34चा वर्ग बरोबर 16चा वर्ग अधिक 30चा वर्ग. काल इथं कारण काय? काल इथं मग तसं सेम. मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे. म्हणून काय सांगा? 34,16,30 हे पायथागोरसचे त्रिकूट. समजलं का सगळ्याला? आता हां लिहून घ्या. आणि 2.1 मध्ये पहिल्यात किती गणित आहेत जरा बघा बरं. पहिल्यात 6 गणित आहेत का नाही? करता का तुम्ही? मग करा बरं. बोर्डावरला लिहून घ्या अगोदर.